नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर झाला होता, रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर जे टेटचं स्कोअर कार्ड जे आपलं आलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या स्कोअर कार्डमध्ये आपण नंबर ऑफ मेल्स जे ह्या 3 कॅटेगरीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्या 3 कॅटेगरी महत्त्वाच्या कॅटेगरी आहे, ज्या कॅटेगरीची संख्या जास्त प्रमाणात आहे या पवित्र पोर्टलवर. त्या कॅटेगरीमध्ये मार्क वाईज आपण उमेदवार बघणार आहोत. किती उमेदवार आहेत, 0 किती उमेदवार आहे, 1 ते 20 मध्ये किती उमेदवार आहे, 21 ते 40 मध्ये किती आहे, 41 ते 60, 61 ते 80, 81 ते 100, 101 ते 120, 121 ते 140, 141 ते 160, 161 ते 180 आणि 181 ते 200 असे किती मेल उमेदवार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो फक्त मेल उमेदवारांसाठी आहे. मेल उमेदवारांसाठी हा व्हिडिओ आहे. नंबर ऑफ मेल्स इन बिटवीन द स्कोर. सो फिमेलसाठीचा जो नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार आहोत, त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट जो व्हिडिओ होणार आहे तो फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे. किती फिमेल कॅन्डिडेट्स या मार्कांच्या मध्ये संख्या ज्यांची आहे त्याबद्दल देखील आपण बोलणार आहेत. तर सर्वात आधीचा जो व्हिडिओ आपण हा जो बनवतो आहे तो बनवतो आहे 3 कॅटेगरीसाठी. त्यानंतर पुढच्या 3 कॅटेगरीचा व्हिडिओ बनणार आहे, त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिली कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो EWS, दुसरी कॅटेगरी आहे जनरल आणि तिसरी कॅटेगरी आहे आपण बघू शकता इथं OBC. ओके, सो विल स्टार्ट सी. ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर झाला तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो. हा स्कोअर कार्ड ज्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर झाला तर त्याच्यानंतरचं आहे. सेल्फ सर्टिफायमध्ये बरेचसे उमेदवार उडालेले आहेत, ते आपण आत्ता सध्या तरी त्याच्यात इन्क्लूड करत नाही. ते उमेदवार उडालेले आहेत, त्यामुळे तो देखील फायदा आपल्याला होणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता की सर्वात पहिले EWSचे 0 जे मार्क पडलेले उमेदवार आहेत 2 मेल उमेदवार जे आहेत 0 मार्क पडलेले 2. 1 ते 20 मध्ये उमेदवार आहेत 2. 21 ते 40 मध्ये उमेदवार आहे 25 उमेदवार आहे ज्यांना 21 ते 40 मध्ये मार्क आहे. त्यानंतर आहे 41 ते 60 मध्ये 419 उमेदवार आहे EWS कॅटेगरीचे की ज्यांना 419 उमेदवार आहे की ज्यांना 41 ते 60 मध्ये मार्क आहे. 61 ते 80 मध्ये 286 उमेदवार आहे की ज्यांना 61 ते 80 मध्ये मार्क आहे. त्यानंतर 81 ते 100 मध्ये 1161 उमेदवार आहे. 81 ते 100 मध्ये 1161 उमेदवार आहे. नंतर 101 ते 120 मध्ये 804 उमेदवार आहे. EWS वाले मेल उमेदवार मी म्हणतो, हे मेलसाठी चालू आहे. फिमेलचा व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोत. 121 ते 140 मध्ये 296 उमेदवार आहे. 141 ते 160 मध्ये 55 उमेदवार आहे. 55 उमेदवार आहे. 161 ते 180 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 9 उमेदवार आहे आणि 181 ते 200 मध्ये 1 उमेदवार आहे. ज्यांना स्कोअर कार्ड आपण बघू शकतो की ह्या मार्क्समध्ये किती उमेदवार आहे, टोटल किती मेल्स आहे EWSचे त्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं आहे. कृपया तो व्हिडिओ सर्वांनी जाऊन बघा. इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. त्यानंतर पुढची कास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो जनरल कास्ट आहे, ओपन कास्ट आहे. यामध्ये मेल जे आहे त्या मेल 0 मार्क्स पडलेले 6 विद्यार्थी आहे. त्यानंतर 1 ते 20 मध्ये 8 विद्यार्थी आहे. त्यानंतर 21 ते 40 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 64 विद्यार्थी आहे की ज्यांना 21 ते 40 मध्ये मार्क आहे. त्यानंतर 41 ते 60 मध्ये 875 कॅन्डिडेट आहे की त्यांना 41 ते 60 मध्ये मार्क मिळालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 61 ते 80 मध्ये 2594 जे उमेदवार आहे त्यांना 41 ते 80 मध्ये मार्क मिळाले आहे. 81 ते 100 मध्ये 3227 उमेदवार आहे. जनरलचे जे मेल उमेदवार आहे की ज्यांना 81 ते 100 मध्ये मार्क आहे ते असे 3227 उमेदवार आहे. 101 ते 120 मध्ये 2189 उमेदवार आहे. 101 ते 121 मध्ये 2189 मेल उमेदवार आहे. त्यानंतर 121 ते 140 मध्ये 800 उमेदवार आहे. मेल, मी मेलचं सांगतोय, तुम्ही म्हणशील एवढा आकडा कमी काय येतो दिसतोय. हा ओव्हरऑल नाही, हा फक्त मेलसाठी आहे. फिमेलचा आकडा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. 141 ते 160 मध्ये 211 उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो. 161 ते 180 मध्ये 45 उमेदवार आहे आणि 181 ते 200 मध्ये 2 उमेदवार आहे ज्यांचा स्कोअर इतका आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा जनरल कॅटेगरीसाठी आपण सांगतोय. इतके उमेदवार आहे मेल की ज्यांना
1 ते 20, 21 ते 40, 41 ते 60 असे मार्क्स च्या रेंज बिटवीन मार्क्स जे आहे ते मिळालेले आहे. टेट स्कोअर कार्ड आपण त्याबद्दल बोलतोय. त्यानंतर सर्वात महत्त्वाची ज्या कॅटेगरीमध्ये खूप सारे विद्यार्थी असतात ते म्हणजे OBC कॅटेगरी. OBC कॅटेगरीमध्ये 0 मार्क्स मिळवणारे 13 उमेदवार आहे ज्यांना 0 मार्क्स आहे. नंतर 1 ते 20 मध्ये 5 उमेदवार आहे त्यांना 1 ते 20 मध्ये मार्क आहे. नंतर 21 ते 40 मध्ये 118 उमेदवार आहे की ज्यांना 21 ते 40 मध्ये मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 41 ते 60 मध्ये 1211 उमेदवार आहे की त्यांना 41 ते 60 इतके मध्ये मार्क आहे. त्यानंतर 61 ते 80 मध्ये 5033 उमेदवार आहे. 5033 उमेदवार आहेत. याच्यात दुप्पट उमेदवार आहेत बघा जनरल आणि OBCचा जर आपण कंपॅरिझन केली तर. 81 ते 100 मध्ये 7187 उमेदवार आहे. 7187 उमेदवार हे 81 ते 100 मार्कमध्ये आहे. 101 ते 120 मध्ये 6202 उमेदवार आहे. 6202 उमेदवार हे 101 ते 120 मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता. त्यानंतर 121 ते 140 मध्ये 2483 उमेदवार आहे. 2483 मेल उमेदवार हे 121 ते 140 मध्ये आहे. 141 ते 160 मध्ये 563 उमेदवार आहे. 563 जे कॅन्डिडेट आहे त्यांना 141 ते 160 मध्ये मार्क मिळालेले आहे आपण बघू शकता. आणि 161 ते 180 मध्ये 92 उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा किती मोठा आकडा आहे. 161 ते 180चा 92 टोटल उमेदवार आहे की ज्यांना 161 ते 180 मध्ये मार्क मिळालेले आहे. आणि सर्वात शेवट 181 ते 200 मध्ये एक उमेदवार जो आहे त्याला त्याच्या 181 ते 200 मध्ये मार्क मिळाले. विद्यार्थी मित्रांनो बघू शकता की हा 3 कॅटेगरीचा आपण विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही बघा नीट की असे एवढे जे उमेदवार आहेत त्यांना हे मार्क्स आहे. आणि हे सर्व जे मी सांगतोय तो फॉर मेल ओनली. फिमेलचा डेटा वेगळा आहे, त्याचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. मग तुमच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येतात त्याबद्दल नक्की कमेंटमध्ये कळवा. त्या कॅटेगरीचा देखील आपण व्हिडिओ लवकरात लवकर बनवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण प्रत्येक कॅटेगरीचा डेटा बघू शकतो. आणि हे सेल्फ सर्टिफाय पूर्वीचे आकडे विद्यार्थी मित्रांनो. सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर हे जे उमेदवार आहे 50पर्यंत त्यांनी होप्स काहींनी सोडले असेल, ते उमेदवारांनी सेल्फ सर्टिफाय केलं नसेल, ते उमेदवार याच्यातून निघून जाणार आहेत. भरपूर आकडा कमी होतो सेल्फ सर्टिफाय झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे 1,70,000च विद्यार्थी जे आहे त्यांनी नियर अबाउट 1,70,000-72,000 विद्यार्थ्यांनी सेल्फ सर्टिफाय केला आहे. तसा आकडा खूप मोठा होता टेट दिलेल्यांचा. परंतु ज्या विद्यार्थ्यांना स्कोअर कमी असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांनी असे सहजच परीक्षा दिली असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे क्वालिफिकेशन नसेल, टाईमपाससाठी परीक्षा दिली असेल किंवा अनुभव घेण्यासाठी परीक्षा दिली असेल, त्यांनी सेल्फ सर्टिफाय केलेला नाही. त्यामुळे तो आकडा अजून कमी होऊ शकतो. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फिमेलसाठी बनवणार आहोत सेम कॅटेगरी. त्यानंतर परत आपण पुढच्या 3 कॅटेगरी घेणार आहोत. त्या कोणत्या मी घेऊ ते कृपया कमेंटमध्ये कळवा. आणि पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.